तर मित्रांनो पाहू शकता आपण कोल्हापुरी कटवड्याचं नियोजन केलंय। आता मस्तपैकी लिंबू पिळून आणि आपण पाहणार आहे कोल्हापुरी कटवड्याचा रस्सा कसा बनतो ते। तर चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोकंद बोटवा। तर आज आपण एक विशेष बेत आखलेला आहे, तो म्हणजे कोल्हापुरी पद्धतीचा कटवडा। तर कटवडा आवडत नाही असा एक माणूसही भेटणार नाहीये। तर आपण काय करायचं, आज कटवडा बनवायचा आहे। तर त्यासाठी लागणारे आपण सगळे सिक्रेट घटक आहेत ना, त्याची माहिती घेणार आहे। तर आपण माहिती घेऊया घटकांची। तर मित्रांनो, कोल्हापुरी पद्धतीच्या कटवड्यासाठी लागणारे सिक्रेट मसाल्यांची आधी माहिती घेऊया आपण। त्याच्यामध्ये आहे ना, एक नंबर आपल्याला ना हे धणे आहेत, 3 चमचे धणे आहेत, आपले अख्खे धणे आहेत। त्याचबरोबर आपण 1.5 चमचा जिरा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपण आहे ना 1 चमचा आपण आहे ना बडीशेप घेतलेली आहे। त्याचबरोबर ही खसखस आहे, ही 3 चमचे आहे आणि हे तीळ आहेत, पांढरे तीळ हे 6 चमचे आहेत। तर मित्रांनो आपल्याला काय करायचंय, हे सगळं आहे ना जराशी भाजून घ्यायचं, आपल्याला रोस्ट करायचे, नंतर मिक्सर मध्ये बारीक करायचे। तर आपण आता हे भाजून घेऊया आधी। तर मित्रांनो आता आपल्या कटवड्यासाठी लागणारे जे मसाले आहेत ते आपण रोस्ट करून घेऊया आणि मग आपला एक फायनल कटवड्याचा मसाला तयार होईल। त्याच्यामध्ये आपण ना धने टाकून घेऊ, त्याचबरोबर जिरं टाकून घेऊ, बडीशेप पण टाकून घेऊ, पांढरे तीळ ते पण टाकून घेऊ आणि खसखस पण टाकून घेऊ। आपले सगळे मसाले आहेत ना बारीक गॅसवर भाजायचे आहेत। जास्त गॅसवर भाजले तर ते जळू शकतात। तर आपल्याला हलकासा याचा सुगंध यायला लागला तर आपण हे बंद करायचे भाजायला। तर मित्रांनो आपले मसाले आहेत ना भाजल्याची खून कशी ओळखायची, मसाल्याचा हलका हलका सुगंध यायला लागला ना तर समजायचं की आपले मसाले भाजत आलेले आहेत। तर जास्त भाजले तर त्याची टेस्ट खराब होते। तर आपल्याला एक प्रमाणातच भाजायचे आहेत। एक सुगंध दरवळायला लागला की आपले मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत। तर आपले मसाले ना आता छान गरम झाले तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। तर मित्रांनो आपले सगळे मसाले ना चांगले रोस्ट झालेले आहेत। तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ। एका ताटामध्ये काढून थोडे पसरून ठेवायचे आहेत आणि आपल्याला थंड झाल्यानंतर ना मिक्सर मध्ये बारीक करायचे आहेत। हा आपला झालेला आहे कटवड्याचा सिक्रेट मसाला, ड्राय पावडर सिक्रेट मसाला म्हणून आपण त्याला। तर मित्रांनो आपले मसाले गार होते तर आपण काय करू, आपल्या कटवड्यासाठी लागणारे वाटण करून घेऊया। वाटण मध्ये काय काय लागणार मित्रांनो, आपल्याला हे मध्यम आहे ना 3 कांदे, आपल्या मध्यम आकाराचे 3 कांदे, कोथिंबीर आहे, त्याचबरोबर 10 ते 12 चमचे आहे ना हे किसून घेतलेलं सुकं खोबरे, 2 इंच आले, एक 20 ते 25 आहे ना लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 3 ते 4 आपल्याला मिरच्या लागणार आहेत। आपण हे सगळं काय करायचंय तेलामध्ये टाकून क्रमाक्रमाने भाजून घ्यायचे। तर मित्रांनो काय करू, आपण वाटण मधले आपण ना सगळे घटक जरा भाजून घेऊया। तर आपण काय करूया, साधारण अर्धा चमचा तेल टाकून घेऊ। मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय करू, प्रथम आपण कांदा टाकूया। कांद्याबरोबर आपण ना मिरच्याही टाकून घेऊ आणि मित्रांनो आपला कांदा साधारण आहे ना गोल्डन होतो आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। तर मित्रांनो आपला कांदा ना थोडासा ब्राऊन आणि गोल्डन फ्रायच्या जवळपास आलेला आहे। तर आपण काय करायचंय, जास्त कांदा आपल्याला जळू द्यायचा नाहीये। ह्या स्टेजला आपण आपलं ना खोबरं टाकून घेऊ। हे 10 ते 12 चमचे खोबरं आहे। हे खोबरं पण आपल्याला जास्त भाजायचं नाही, साधारण हलकं गुलाबी होईस्तोवर भाजायचंय। तर हे जास्त भाजलं तर याची चव खराब होऊन जाते, त्यामुळे काळजी घ्यायची आहे की जास्त भाजायचं नाहीये। तर मित्रांनो आपलं खोबरं पण आहे ना असं गुलाबी सर आपलं भाजून झालेलं आहे। तर आपण या स्टेजला काय करायचंय, आपल्या लसणाच्या पाकळ्या आणि आलं टाकून घ्यायचं। आपल्याला आल्याचा आणि लसणाचा कच्चापणा पूर्ण निघून जाईल इथपर्यंत आपल्याला नाही भाजून घ्यायचंय। मित्रांनो आपले आलं आणि लसणाचा ना कच्चापणा जास्त आपण ते भाजून घेतलेले। त्याचबरोबर आपल्याला काय करायचे, आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची आणि ह्याचाही थोडा कच्चापणा जास्त आपण थोडं परतून घ्यायचं। मित्रांनो आपले वाटणातले सगळे घटक चांगले फ्राय झालेले आहेत। तर आता काय करायचंय, थंड होऊ द्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर आपण मिक्सर मध्ये थोडं हलकं पाणी टाकून पेस्ट करून घ्यायची। पाहू शकतो मित्रांनो आपल्या
कोल्हापुरी कटवड्याचे सिक्रेट मसाला आपला तयार झालेला आहे. त्याचबरोबर आपले ना हे वाटण तेवढंच महत्वाचं आहे. हे वाटण आपलं तयार झालेलं आहे. तर हे दोन्ही आपण आता फोडणीमध्ये वापरणार आहे. तर आपण आता कटवडा फोडणी द्यायला घेऊया. तर मित्रांनो, आता आपल्या कटवड्याला फोडणी द्यायला चालू करूया. तर प्रथम आपण काय करू, हे 4 चमचे तेल टाकून घेऊ आणि आपलं तेल गरम होते तोपर्यंत आपण थांबू. मित्रांनो, आता आपलं तेल छान तापलंय. प्रथम काय करायचं, आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आपला कढीपत्ता छान तडतडलाय. तर आपल्याला आहे ना पाऊण चमचा हिंग टाकून घ्यायचंय. त्याचबरोबर ही लाल बेडगी मिरची आहे, त्याच्यामुळे आपल्या कटवड्याला चांगली तर्री येणार आहे. तर हे आपण टाकून घेऊया. हे 2 चमचे हे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. आपली बेडगी मिरची पावडर आहे ना, आपण जेवढं तेलामध्ये फ्राय करेन ना तेवढा चांगला कट येणार आहे आणि बघायला आणि खायला दोन्ही मजा येणार आहे. मित्रांनो, आता आपण आहे ना, आपण जो सिक्रेट मसाला आहे तो टाकून घेऊ. मित्रांनो, त्याचबरोबर आपण जे वाटण बनवलं होतं कटवड्यासाठी ते पण टाकून घेऊ. मित्रांनो, आपले वाटण आणि आपला सिक्रेट मसाला तेलामध्ये आहे ना, मिडियम गॅसवर आहे ना चांगलं तेल सुटस्तोवर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि जेवढे छान आपण आपले मसाले परतून घेणार तेवढे छान आपले टेस्ट येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या वाटण्याला चांगलं तेल सुटत चाललेलं आहे. तर या स्टेजला काय करायचंय, आपले कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे हा 3 चमचे हा टाकून घेऊ आणि हे छान आपल्या तेलामध्ये परतून घेऊ. आता आपण काय करायचंय, साधारण अर्धा चमचा आपण हळद टाकायची. त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो, 1 चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आणि हे सगळं आपण एकदा परतून घ्यायचं. तर मित्रांनो, आपले मसाले जळू नये म्हणून आपण याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. तर मग आपण मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर थोडंसं आपण पाणी टाकून घेतलंय मिक्सरमध्ये, तेच पाणी आपण याच्यामध्ये टाकू. मित्रांनो, आपल्या मसाल्यामध्ये आपण थोडं पाणी टाकू आणि साधारण 5 ते 6 मिनिटं आपण आहे ना तेल सुटस्तोवर आपले मसाले पूर्ण याच्यामध्ये भाजून घेऊ. आपण जेवढे चांगले भाजणार तेवढी चांगली टेस्ट येणार मित्रांनो, त्यामुळे भाजणे महत्वाची आहे. मित्रांनो, आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटले. तर आता आपण चवीपुरते मीठ टाकून घेऊ. हे थोडं हलवून घेऊया. मित्रांनो, आपण काय करायचंय, याच्यामध्ये साधारण 1.5 लिटर पाणी टाकायचंय. ते साधारण आहे ना 10 ते 15 लोकांसाठी पुरेसे आहे. तर आपण जेवढे काही मसाले घेतलेले आहेत ते 1.5 लिटर रश्श्यासाठी आहे आणि त्याच्यामध्ये 10 ते 15 माणसांचं आरामात भागेल असं होईल. मित्रांनो, लक्षात ठेवायचंय गरम पाणी वापरायचंय. मित्रांनो, पाहू शकता आपण गरम पाणी टाकल्या किती भारी कट आलेला आहे मित्रांनो. दिसायलाही खूप सुरेख आहे आणि सुगंधही खूप खमंग सुटलेला आहे. तर तुम्ही आता उकळी आल्यानंतर ह्याच्यापेक्षा छान कट येणार आहे मित्रांनो. आता आपण एक साधारण 10 मिनिटाला उकळी येऊन द्यायची आहे. त्याच्यानंतर ना आपला कटवड्याचा रस्सा तयार आहे मित्रांनो. तर आपण आता उकळी आल्यानंतर बघूया. तर मित्रांनो, आता काय करायचंय, आपण सगळे मसाले टाकून झालेले आहेत आणि सगळे मसाले आणि तिखटपणा आहे ना बॅलन्स होण्यासाठी आपण काय करायचंय, गुळाचा छोटासा खडा टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होईल, आपले मसाले सगळे बॅलन्स होतील, तिखटपणाही बॅलन्स होईल. क्रश करून टाकला चालेल किंवा अख्खा टाकला तरी चालेल, आपण थोडा क्रश करून टाकू. आणि मित्रांनो, लक्षात ठेवायचंय आपल्याला उकळताना याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये. झाकण ठेवले तर आपल्या कटवड्याचा कट कमी होऊ शकतो. तर आपली रेसिपीचं नाव कटवड्याचा रस्सा आहे. तर कट तर येणं गरजेचंच आहे मित्रांनो. मित्रांनो, पाहू शकता आपल्या कटवड्याच्या रश्श्याला एकदम नादखुळा कट आलेला आहे. एकदम लाल बुंद बघू शकता मित्रांनो तुम्ही काय कट आलेला आहे. तर मित्रांनो, आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स करायला विसरू नका. मित्रांनो, पाहू शकता आपला जबरदस्त एकदम आहे ना कटवड्याचा रस्सा तयार झालेला आहे. तर आता आपण काय करू, सर्व करून घेऊ.
तर मित्रांनो आता आपण आहे ना कट काढून घेतलेलं आहे, पाव घेतलेले आहेत, कांदा घेतलाय, लिंबू घेतलाय. त्याचबरोबर काय करायचं आपल्याला, आपले बटाटे वडे आपण याच्यामध्ये सोडूया. आणि अशा प्रकारे आपला कट वडा तयार आहे मित्रांनो. तर आमची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्स करून सांगा. तर मित्रांनो पाहू शकता आपण कोल्हापुरी कट वड्याचं नियोजन केलंय. आता मस्तपैकी लिंबू पिळून आता आपण याची टेस्ट घेऊया. पाहू शकतो मित्रांनो आपल्या कटवड्याच्या रश्श्याला कसं भारी टेक्स्चर आलेलं आहे. तर आता आपण खाऊन बघूया. एक नंबर टेस्ट आले मित्रांनो, एकदम नातवा झालेला आहे रस्सा. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला सविस्तर रेसिपी दिलेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा.